दोन कॉम्प्लेक्स नंबरचे ॲडिशन करायचे असेल तर आपल्याला त्या ॲडिशन करत असताना तो नंबर रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये असणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये त्याचे ॲडिशन इझिली होऊ शकते. ओके, ॲडिशन असेल किंवा सबस्ट्रॅक्शन असेल तर त्यासाठी आपल्याला तो कॉम्प्लेक्स नंबर हा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये असणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ Z1 + Z2 करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा दोन्ही इम्पिडन्स आहे. Z1 इम्पिडन्स हा 6 + J8 आहे आणि Z2 इम्पिडन्स हा 3 + J4 आहे. तर हे दोन कॉम्प्लेक्स नंबर ज्यावेळेस मला ॲड करायचे आहेत त्यावेळेस मी काय करणार आहे या ठिकाणी बघा कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये एक असतो रिअल नंबर आणि असतो एक J8 म्हणजे इमेजनरी नंबर. ओके, तर काय करायचं आहे इमेजनरी नंबर. तर रिअल नंबरची ॲडिशन करायची आहे. हा 6 आणि हा 3 या दोघांची ॲडिशन या ठिकाणी केली प्लस इमेजनरी नंबरची दोन ॲडिशन J8 + 4 म्हणजे Z1 + Z2 = 9 + J12. अशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करता येते. सबस्ट्रॅक्शनसाठी काय करणार आहे बघा, सबस्ट्रॅक्शनसाठी बघा 6 + J8 ओके हा नंबर आहे -3 + J4. या ठिकाणी बघा कॉम्प्लेक्स नंबरला ब्रॅकेट टाकायला विसरायचं नाही. ओके, 6 + J8 ॲज इट इज लिहिलं. आता ब्रॅकेट रिझॉल्व करू आपण. बघा मायनस हा +3 आहे जो -3 झाला, मायनस प्लस मायनस J4 झाला. ओके, आता जे इमॅजिनरी नंबर आहेत ते इमेज नंबर आणि रिअल नंबर आहेत ते रिअल नंबर ॲडिशन करायचे. 6 - 3 = 3 प्लस J8 मायनस इमेजनरी J4 काय येणार आहे 8 - 4 4J म्हणजे J4 म्हणजेच काय झालं 3 + J4 ओहम. हा काय झाला Z1 - Z2.